आज मित्रासोबत अमरावती गेलो होतो आणि अमरावती गेल्याबरोबर पहिले आम्ही श्री अंबादेवी मंदिरात दर्शन घ्यायला गेलो. पण थांबा, तुम्हाला सर्व काही सुरुवातपासून सांगतो, पण त्याआधी घ्या तुम्हाला फॉलो करून. अमरावतीला जायच्या आधी आपल्या मागं एक काम होतं, ते म्हणजे दादाच्या वावरातलं पेरणं पाहायचं. वावरात आल्यावर पहिले हनुमान दादाचं दर्शन घेतलं, त्यानंतर गेलो पेरणी पाहाले. पण तिथलं दृश्य पाहून असं वाटलं की वावरात पेरणी सुरू नाही भाऊ, पण IPLचं फायनल नक्की सुरू आहे. एका इकडे फक्त तुरीची पेरणी, त्यासाठी 2-2 जोड्या, आणि दुसऱ्या इकडे कपाशीची पेरणी. आणि त्या कपाशीत होती तूर, आणि तूर उन्हार आले होते भाऊ गजानन दादा. मग तर काही विशेष नाही म्हटलं, म्हणजे जोडीही एक नंबर आणि तूर पेरणाराही एक नंबर. सर्वात भारी गोष्ट म्हणजे या वावराचं नाव आहे भाऊ रानवाडी. तुमच्याही वावराचे असे काही नाव असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा बरं. इतक्यात मला मित्राचा फोन आला, चल म्हणे अमरावती. मी म्हटलं आपल्यासारख्या रिकाम्या माणसाला दुसरं काय पाहिजे, चला. मग काय 13.15 सेकंदात घरी गेलो, तयारी केली, चाबीले गाडी लावली आणि लागलो अमरावती रोडनं. पण मध्ये पूर्णानगर स्टॉपवर थांबून मस्त गरमागरम नाश्ता आणि थंडागार चाय पिऊन घेतला. नाही आता कसं अमरावतीत नाश्ता करायचं टेन्शन नाही. मग अमरावतीमध्ये पोहोचल्याबरोबर मित्राचं जे अर्जंट काम करायचं ते काम करून घेतलं आणि मग गेलो श्री अंबादेवी संस्थान. इथं मस्त अंबादेवीचं शांतपणे दर्शन घेतलं, भोलेनाथाचं दर्शन घेतलं, 2-4 फोटो व्हिडिओ काढून घेतले. पण हो, आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट की मी या मंदिराबद्दल असं ऐकलंय की इथून श्री कृष्णाने रुक्मिणीचे हरण केले होते आणि इथं त्यांचे लग्न पण झाले होते. असा खूप मोठा प्राचीन इतिहास आपल्या या मंदिरात आहे, आणि अजून असे बरेच काही इतिहास या मंदिराबद्दल सांगितले जाते. तुम्हाला माहित आहे काय? कमेंट मध्ये नक्की सांगा. बाकी ते पाहू आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुम्ही मला फॉलो करून ठेवा. म्हणून बस मग आजसाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना राधे राधे.